नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर, चालक या पदाकरता जो परीक्षा होणार आहे त्याची परीक्षा दिनांक आहे विद्यार्थी मित्र बघा 26 एप्रिल 2026 रोजी हा पेपर होणार आहे आणि या पेपरला खूप कमी अवधी शिल्लक आहे। त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भात प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी असणार। या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश आपण करणार आहोत। एकूण 30 प्रश्न गुणांकरता हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके, सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती बॉम्बे हायकोर्ट जी की नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बॉम्बे हायकोर्ट या खंडपीठाकरता होणार आहे त्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे बघा, भारतातील पहिले ई कोर्ट खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले? ओके, बघा भारतातील पहिले ई कोर्ट म्हटलेला आहे। ई कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, पहा, हैदराबाद, मुंबई, चेन्नई की कोलकाता कोणत्या ठिकाणी? तर भारतातील पहिले जे ई कोर्ट आहे विद्यार्थी मित्र, पहिले ई कोर्ट हे हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलं। ऑप्शन नंबर ए हैदराबाद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, पहिले ई कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलं? तर पहिलं ई कोर्ट जे आहे ते हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। ओके, पहा आता या ठिकाणी हैदराबाद मधील बघा, हैदराबाद मध्ये हे जे आहे हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, ओके, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यात सामायिकरित्या जे आहे स्थापन करण्यात आलं। कधी स्थापना झाली? त्याची स्थापना विद्यार्थी मित्र ही 17 जुलै, ओके, 17 जुलै 2016 रोजी झाली होती। 17 जुलै 2016 रोजी ज्या या ठिकाणी कोर्टाची जी आहे ई कोर्टची स्थापना करण्यात आली आणि देशातील पहिले पेपरलेस कोर्ट आहे। ओके, देशातील पहिलं काय आहे? पेपरलेस ज्याला म्हणते, पहिलं पेपरलेस ई कोर्ट आहे, हे पहिलं पेपरलेस कोर्ट आहे आणि न्यायमूर्ती मदन बी लोकरू यांच्या हस्ते या स्थापना करण्यात आलेली होती। यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 काय या ठिकाणी, सिराज उद्दौला कोणत्या वर्षी बंगालचा नवाब झाला? ओके, सिराज उद्दौला जो आहे कोणत्या वर्षी बंगालचा नवाब झाला? 1756, 1757, 1730 की 1790? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सिराज उद्दौला हा कोणत्या वर्षी बंगालचा नवाब झाला? 1756 मध्ये जो आहे हा बंगालचा नवाब बनला आणि 1757 मध्ये प्रसिद्ध अशी एक लढाई झाली होती, ती म्हणजे कोणती? तर प्लासीची लढाई ही 1757 मध्ये झाली होती। की प्लासीची लढाई ही झाली होती, ती कोणाकोणामध्ये झाली होती? तर ही लढाई जी आहे ती विद्यार्थी मित्र रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झाली होती। या लढाईनं ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे हा भारतामध्ये रोवला गेला होता। ओके, बघा प्लासीची लढाई देखील लक्षात द्या कधी झाली होती, महत्वपूर्ण आहे। प्लासीची जी लढाई होती, प्लासीची लढाई ही कधी झाली होती? तर ही 23 जून 1757 मध्ये झाली होती। ओके, 23 जून 1757 मध्ये ही झाली होती। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 काय, लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? ओके, जे लीप वर्ष असतं या लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये विद्यार्थी मित्र एकूण बघा 365, 360, 366 की 367, तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात। ओके, लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात। ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय बघा, असा कोणता प्राणी आहे? ओके, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? कोणता प्राणी आहे? साप, पाल, बैल की सरडा? विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी ऑप्शन नंबर डी सरडा हा असा प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकतो। ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय, भारतातील सर्वात जास्त ओके कोणत्या राज्यामध्ये हत्ती आहेत? ओके, हत्ती सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये येतात? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक की केरळ? तर भारतामध्ये सर्वाधिक हत्तीचं जे प्रमाण आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्र? तर ते प्रमाण जर म्हटलं तर ते आहे कर्नाटक राज्यामध्ये। कोणत्या राज्यामध्ये येतं? कर्नाटक राज्यामध्ये आहेत। बघा, कर्नाटक राज्यात एकूण 6000 प्लस हत्ती हे आहेत। ओके, कर्नाटक राज्यामध्ये किती? एकूण 6000 प्लस जे आहेत हत्ती त्या ठिकाणी आहेत। आता यामध्ये पहिल्या क्रमांकावरती येतं कर्नाटक आणि दुसऱ्या स्थानी जे आहे, दुसऱ्या स्थानी कोणतं राज्य येतं? तर दुसऱ्या स्थानी आसाम हे राज्य येते विद्यार्थी मित्र। ओके, बघा कर्नाटकामधील एक ठिकाण आहे बांदीपुरा अभयारण्य। ओके, बांदीपुरा
तर या बांदीपुरा अभयारण्यामध्ये एकूण 6,000 प्लस हत्ती आहेत आणि एकट्या कर्नाटक राज्यामध्ये जर पाहिलं तर देशाच्या एकूण 53% पेक्षा अधिक हत्ती हे कर्नाटक राज्यामध्ये असतात. त्यामुळे देशात जर म्हटलं भारतामध्ये सर्वाधिक हत्ती जर कोणत्या राज्यामध्ये आहेत तर ते कर्नाटक राज्यामध्ये आहेत. आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्र आतापर्यंत बॉम्बे उच्च न्यायालयाच्या परीक्षेमध्ये खूप वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी काय मी या ठिकाणी तुम्हाला IMP म्हणून कन्सिडर करतो. हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती अंश असते? ओके, डॅश डॅश अंश असते. बघा, निरोगी मानवाचे शरीराचं तापमान आहे, सर्वसाधारण तापमान हे किती अंश असायला हवं? तर पहा या ठिकाणी 37 अंश, 30 अंश, 26 अंश की यापैकी नाही. तर सर्वसाधारण जे आहे निरोगी माणसाचे शरीरात तापमान असते हे 37 अंश सेल्सिअस असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सर्वसामान्य माणसाच्या शरीराचे तापमान असतं निरोगी माणसाचे किती असतं? हे 37 अंश सेल्सिअस असतं. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे कोणत्या वस्तूच्या त्या वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. बघा, कोणतीही वस्तू आपल्याला हलवायची आहे तर ती हलवण्यासाठी लागणार जे बल असतं ना, बल हे त्या वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून. कशावर अवलंबून असतं? वस्तुमानावर, आकारमानावर, लांबीवर की रुंदीवर. ओके, कशावर असणार? तर विद्यार्थी मित्र हे जे बल असतं हे कशावर? त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, वस्तुमानावर. ओके, जे वस्तुमान आहे त्यावरतीच त्याला किती बल लागेल ती वस्तू हलवण्यासाठी हे अवलंबून असतं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय विद्यार्थी मित्र पहा. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ओके, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन बघा या ठिकाणी काय? ग्रॅफाइट, हेलियम, क्लोरीन आणि पारा. ओके, दिलेल्या पर्यायापैकी विद्यार्थी मित्र आपल्याला धातू विचारलेला आहे. धातू, तर धातू कोणता आहे यापैकी? तर पारा हा या ठिकाणी काय? पारा हा एक धातू आहे. ओके, पारा काय आहे? धातू आहे. आणि हा सर्वसामान्य तापमानाला हा द्रव्य अवस्थेमध्ये असतो. सर्वसामान्य तापमानाला पारा कसा असतो? हा द्रव अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असतो. ओके, चला पारा ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, धातूला चकाकी असते आणि हे काय असतात? हे विजेचे सुवाहक असतात. ओके, काय असतात? धातू हे देखील लक्षात घ्या. धातू हे विजेचे सुवाहक असतात. ओके, बघा मग पारा व्यतिरिक्त अजून कोणकोणते धातू आहेत बरं? जसं बघतो म्हटलं. ओके, सामान्य तापमानावरती पारा धातू. यामध्ये जर म्हटलं पारा व्यतिरिक्त अजून धातू कोणते आहेत तर लोखंड, सोने, चांदी. ओके, हे सर्व काय आहेत? पारा या ठिकाणी आहेत. ओके, त्यानंतर ॲल्युमिनियम हे सर्व काय? धातू येतात. आणि आता विद्यार्थी मित्र ग्राफाइट काय? ग्राफाइट हा अधातू आहे. ग्राफाइट काय? ग्राफाइट हा अधातूमध्ये येतो. हेलियम काय? हेलियम हा वायू आहे. क्लोरीन हे काय? द्रव्य पदार्थ आहे. क्लोरीन काय? हा द्रव्य पदार्थ आहे. त्यामुळे आपल्याला धातू विचारला होता. धातू कोणता? तर पारा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सोबतच विद्यार्थी मित्र दररोज तुम्हाला या ठिकाणी असे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार, त्याकडे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? ओके, संपूर्ण अन्न म्हणून कोणता पदार्थ ओळखला जातो? दही, पाणी, तूप की यापैकी नाही? विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी नाही असणार आहे. ओके, कारण पूर्णान्न म्हणून ओळखणारा पदार्थ कोणता आहे तर तो आहे विद्यार्थी मित्र दूध, जो की आपल्याला पर्यायामध्ये दिलेला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर डी यापैकी नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? ओके, बघा सावित्रीबाई फुले यांचे नाव खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले? ऑप्शन बघा. मराठवाडा विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ की नागपूर विद्यापीठ. विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी सावित्रीबाई फुले यांचं जे नाव आहे हे पुणे विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. ओके, ऑप्शन नंबर सी पुणे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नीरा नदी खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे? ओके, बघा नीरा नदी कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमा आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा. पुणे सातारा, पुणे रायगड, पुणे अहमदनगर आणि पुणे ठाणे. तर नीरा नदी जी आहे ही विद्यार्थी मित्र ही पुणे सातारा या जिल्ह्याची सीमा आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा पुणे आणि सातारा या जिल्ह्याची ही काय सीमा आहे? नीरा नदी. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे? ओके, पुणे शहरामध्ये कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा कोणत्या दोन नद्या आहेत ज्यांचा संगम हा पुणे शहरामध्ये येतो? मुळा भीमा, मुळा मुठा, पवना इंद्रायणी की मुळा नीरा. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी
मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा संगम हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. ओके, मुळा आणि मुठा. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मुळा आणि मुठा या दोन नद्यांचा संगम काय पुणे जिल्ह्यामध्ये येतो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघा. प्रश्न काय या ठिकाणी, प्रश्न समजून घेऊया आपण व्यवस्थित. बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला खंडपीठ नाही म्हटलेलं आहे, नाही. ओके, पहा मग दिलेल्या पर्यायापैकी कुठे नाही आहे विद्यार्थी मित्र, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पणजी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर की पुणे. ओके, तर बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे आहे, नागपूर येथे आहे. ओके, पुणे येथे नाही आहे, तर पणजी येथे या ठिकाणी आहे. ओके, आणि नवीन एक तयार झालेला आहे ते म्हणजे कुठे, तर ते कोल्हापूरला. ओके, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एक तयार झालेलं आहे, हे देखील लक्षात असू द्या. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पुणे. पुणे या ठिकाणी काय नाही आहे, त्याच्यामुळे हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा आता पणजी. पणजी या ठिकाणी जर बघितलं तर पणजीमध्ये विद्यार्थी मित्र 1982 मध्येच या ठिकाणी तयार करण्यात आलं. ओके, पणजीला कधी तयार झालं, 1982 मध्ये पणजी या ठिकाणी तयार झालं. छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहे 1984 मध्ये करण्यात आलं. ओके, 1984 मध्ये छत्रपती संभाजीनगरला खंडपीठ देण्यात आलं. नंतर नागपूरला 1936 साली देण्यात आलं होतं. 1936 ला जे आहे नागपूर या ठिकाणी देण्यात आलं होतं. आणि त्यानंतर 2025 मध्ये, ओके, 18 ऑगस्ट 2025 या ठिकाणी विद्यार्थी मित्र सांगतोय, तर या ठिकाणी कोल्हापूर. ओके, पहा 18 ऑगस्ट 2025 ला जे आहे हे कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ जे आहे निर्माण करण्यात आलं नवीन. ओके, आता एकूण 4 खंडपीठे या ठिकाणी आहेत. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. ओके, पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर की प्रल्हाद केशव अत्रे. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन जो आहे हा या ठिकाणी दरवर्षी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. ऑप्शन नंबर बी. ओके, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कुसुमाग्रज म्हणजेच कोण, तर विष्णू वामन शिरवाडकर, वि वा शिरवाडकर म्हणून देखील आपण त्यांना ओळखतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त हरित आच्छादन आहे. ओके, बघा कोणत्या राज्यात हरित आच्छादन म्हटलेलं आहे, वनसंख्या नाही, वनांची संख्या म्हटलं तर मध्ये हरित आच्छादन आहे, तर ऑप्शन नंबर डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि सर्वाधिक जर वन म्हटलं असतं तर वन विद्यार्थी मित्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये येतं. ओके, वन क्षेत्र कोणते आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे आणि अरुणाचल प्रदेश त्या ठिकाणी द्वितीय स्थानी येतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, सिंधू संस्कृतीचे प्रमुख नगर कोणते. ओके, बघा सिंधू संस्कृतीमधील प्रमुख नगर कोणते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, मोहेंजोदाडो, हडप्पा, लोथल आणि कालीबंगन. तर सिंधू संस्कृतीमधील प्रमुख शहर जर म्हटलं तर ते आहे विद्यार्थी मित्र हडप्पा. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रमुख नगर होते हडप्पा. ओके, चला हडप्पा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला. ओके, भारतीय संविधानाचा स्वीकार जो आहे हा कधी करण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 आणि 2 ऑक्टोबर 1948. कधी करण्यात आला, तर विद्यार्थी मित्र भारतीय संविधानाचा जो स्वीकार आहे ना, हा स्वीकार जो आहे हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. बघा संविधानामध्ये आपण शाळेमध्ये जी प्रस्ताविका होते, ओके, उद्देशपत्रिका, त्यामध्ये लिहून आहे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत आणि स्वीकृत करतात. ओके, बघा या ठिकाणी काय आपल्याला स्वीकार केलेला आहे. ओके, स्वीकार जो आहे 26 नोव्हेंबर 1949 ला. ओके, 26 जानेवारी 1950 ला काय झालं, तर हा लागू करण्यात आला. ओके, त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. काय म्हणतो आपण, प्रजासत्ताक दिन. ओके, लागू झाला. त्यानंतर 15 ऑगस्ट जो आहे हा आपला काय, हा स्वातंत्र्य दिन येतो. या दिवशी स्वातंत्र्य झाला होता, हा स्वातंत्र्य दिन आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते. ओके, बघा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश की अरुणाचल प्रदेश. सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती उत्तर प्रदेश राज्यामध्ये येते. ओके, बघा सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे, उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्र,
जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती दररोज घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यापूर्वीचे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायचे आहेत. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली उत्तर टिक केली ही जी पीडीएफ आहे ना, ही पीडीएफ तुम्हाला सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ओके, भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहे कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा पहिले राष्ट्रपती विचारलेले आहे या ठिकाणी. कोण होते पहिले राष्ट्रपती बरं? ऑप्शन बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन आणि व्ही गिरी. तर विद्यार्थी मित्र, पहिले राष्ट्रपती म्हटलेलं आहे, त्यामुळे लक्षात द्या आपल्या देशाचे जे पहिले राष्ट्रपती होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला या ठिकाणी आन्सर हायलाइट करून घेऊया आपण. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती ते होते. आता विद्यार्थी मित्र याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते. सोबतच त्यांना सर्वाधिक महत्वपूर्ण आहे त्यांचा कालावधी किती होता बरं? ओके, कालावधी ही बाब महत्वपूर्ण आहे. राष्ट्रपती तर होतेच, मग त्यांचा कालावधी किती होता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कालावधी बघा विद्यार्थी मित्र, 26 जानेवारी 1950. ओके, 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 दरम्यान ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. ओके, आणि हा कालावधी काय, हा सर्वाधिक कालावधी आहे. हे काय होते आतापर्यंतचे सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेले आहेत. ओके, सर्वाधिक. आणि एक महत्वपूर्ण म्हणजे सलग 2 वेळा, ओके, सलग 2 वेळा हे पद भूषवणारे हे काय, हे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. हे पहिले व्यक्ती त्या ठिकाणी ठरलेले आहेत. हे पद सलग 2 वेळा भूषवणारे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, याच्या व्यतिरिक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत हे संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. ओके, बघा जी संविधान सभा होती या संविधान सभेचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आता राष्ट्रपती संदर्भात महत्वपूर्ण एक बाब म्हणजे राष्ट्रपती पदाची कलम काय आहे, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती पद जे आहे हे घटनेमध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे. तर ती कलम देखील महत्वपूर्ण लक्षात आहे, कलम 52. ओके, कलम 52 नुसार जे आहे राष्ट्रपती पद हे निर्माण करण्यात आलेलं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आपल्या स्क्रीनवरती प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? ओके, बघा खालीलपैकी कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? ऑप्शन बघा, चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि जपान. तर विद्यार्थी मित्र, जे दिलेल्या पर्यायापैकी सर्वाधिक आयुर्मान म्हटलं तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी हाँगकाँग या ठिकाणी येतं. ओके, दिलेल्या पर्यायापैकी हाँगकाँग या ठिकाणी सर्वाधिक आयुर्मान आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हाँगकाँग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा सरासरी जर म्हटलं तर सरासरी आयुर्मान जे आहे या ठिकाणी हाँगकाँगमध्ये 85 ते 87 वर्ष येते. ओके, सॉरी 85 ते 87 वर्ष एवढं सरासरी आयुर्मान त्या ठिकाणी आहे. ओके, हाँगकाँग या ठिकाणी 85 ते 87 वर्ष एवढं सरासरी आयुर्मान जे आहे त्या ठिकाणी येतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? ओके, बघा प्रसिद्ध असं जे शिवसागर धरण आहे हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, चला मग आता शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? ऑप्शन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय काय दिलेले आहेत, कोयना, कृष्णा, गोदावरी आणि भीमा. ओके, तर बघा शिवसागर हे जे धरण आहे, शिवसागर विद्यार्थी मित्र, तर शिवसागर धरणालाच काय कोयना धरण देखील म्हणतात. ओके, आणि हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर हे विद्यार्थी मित्र कोयना नदीवर बांधण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर बी कोयना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता याचं थोडंसं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी जे आहे कोयना धरणामध्ये हे कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ओके, हे कुठे आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. ओके, बघा आता कोयना नदी जे धरण आहे याला काय म्हणतात? त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील ओळखले जाते. ओके, काय म्हणतात याला? तर याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून जे आहे हे धरण ओळखल्या जातं विद्यार्थी मित्र. या व्यतिरिक्त अजून काही धरणं आहेत जर बघा, आणि यामध्ये एक महत्वपूर्ण याचं नाव आहे शिवसागर. आता याचं नामकरण जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज जलसागर असं करण्यात आलेलं आहे. ओके, बघा याचं नामकरण हे देखील लक्षात द्या. या ठिकाणी आपल्याला प्रश्न यावरती देखील येऊ शकतो. ओके, नामकरण काय झालेलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज जलसागर
असं जे आहे याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. ओके, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जे आहे या ठिकाणी या जलसागरास देण्यात आलेलं आहे. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र आता इतर जे काही होते यावरती कोणकोणत्या नदीवर कोणत्या आहेत तर भीमा नदी जी आहे. ओके, भीमा नदी या ठिकाणी सांगतो तुम्हाला. तर भीमा नदीवर एक धरण आहे, त्याचं नाव काय भीमा नदीवरील. तर भीमा नदीवर कोणतं धरण आहे तर भीमा नदीवर उजनी धरण आहे. ओके, भीमा नदीवर कोणते आहे तर उजनी, ज्याला नाव दिलेलं आहे यशवंत सागर. ओके, काय नाव आहे याचं यशवंत सागर. ओके, यशवंत सागर. आणि हे जे आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, सोलापूरमध्ये आहे. त्यानंतर महत्वपूर्ण म्हणजे आपला गोदावरी नदी. ओके, गोदावरी नदीवरचं सर्वांना माहित आहे. गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे रे तर गोदावरी नदीवर जायकवाडी, महाराष्ट्रातील सर्वात मोठं मातीचं धरण ते म्हणजे जायकवाडी हे कुठे आहे हे गोदावरी नदीवर आहे. ओके, गोदावरी नदीवरती येतं. आपल्याला शिवसागर धरण विचारलं ते म्हणजे कोयना. ओके, बघा होप सर्वांना विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण घेत आहोत. मुंबई उच्च न्यायालयाची परिपूर्ण तयारी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून करायला मिळणार आहे. त्याकरता सर्वांनी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र, आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र आपल्या स्क्रीनवर आहे. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाते. ओके, बघा पुढीलपैकी कोणता ग्रह आहे ज्याला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा या ठिकाणी पर्याय बघा गुरु, प्लुटो, मंगळ की शनी. ओके, लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह हा ओळखला जात असतो विद्यार्थी मित्र तर पहा लाल ग्रह म्हणून जो आहे हा मंगळ ग्रह ओळखला जातो. ऑप्शन नंबर सी मंगळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता मंगळाचा जो पृष्ठभाग आहे ना तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरती मोठ्या प्रमाणात मध्ये विद्यार्थी मित्र लोह ऑक्साईड. ओके, पृष्ठभागावर काय लोह ऑक्साईडचा थर हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्याला लाल रंग जो आहे प्राप्त झालेला आहे आणि याला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जातो. ओके, बघा आता याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र आपल्याला एक प्रश्न विचारला जातो ते म्हणजे ग्रहांचा क्रम. ओके, यावरती आपल्याला ग्रहांचा क्रम यावरती 100% प्रश्न असतो. तर या ठिकाणी हा पॉईंट देखील आपण कव्हर करून घेऊया. बघा या ठिकाणी पहिल्या स्थानी कोणता ग्रह येतो. ओके, सर्वप्रथम जर कोणता ग्रह येत असेल सगळ्यात पहिले ग्रह येतो तो म्हणजे बुध. ओके, त्यानंतर द्वितीय स्थानी आहे तर द्वितीय स्थानी आहे शुक्र. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगते तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपली पृथ्वी. ओके, तिसऱ्या क्रमांकावरती आपली पृथ्वी येतं आणि त्यानंतर चौथ्या स्थानी आहे मंगळ, ज्यावरती आपला प्रश्न होता आताचा. चौथ्या स्थानी आहे मंगळ. त्यानंतर पाचव्या स्थानी जर कोणता ग्रह येत असेल तर पाचव्या स्थानी येतो गुरु. ओके, पाचव्या स्थानी येतो गुरु ग्रह. सहाव्या स्थानी आहे शनी. ओके, सहाव्या स्थानी आहे शनी आणि सातव्या स्थानी विद्यार्थी मित्र आहे युरेनस. सातव्या स्थानी कोणता ग्रह येतो युरेनस येतो आणि आठव्या स्थानी जर म्हटलं तर नेपच्यून. ओके, नेपच्यून जो आहे हा आठव्या स्थानी येतो. हा विद्यार्थी मित्र पहा हा एकदम IMP पॉइंट आहे, हा तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, बघा परीक्षेमध्ये आपल्याला ग्रह आणि त्यांचा क्रम देखील विचारला जात असतो. ओके, बघा बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून असा क्रम जो आहे ग्रहांचा त्या ठिकाणी आहे. ओके, लाल ग्रह म्हटलं तर मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. ओके, बघा कोणता रक्तगट जो आहे हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. बघा AB. ओके, BAO. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी युनिव्हर्सल ब्लड डोनर म्हणून कोणता ओळखला जातो तर तो आहे O. ओके, याला सर्व योग्य दाता म्हणतात. ओके, सर्व जो आहे हा युनिव्हर्सल डोनर म्हणजे प्रत्येकाला हे रक्त जे आहे ते चालतं. ओके, त्यामुळे O हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले. ओके, बघा जायकवाडी धरण जे आहे हे कोणत्या नदीवर बांधण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आता यावरती आपल्याला 100% विद्यार्थी मित्र परीक्षेवरती जायकवाडी धरण असो गोदावरी नदीचं काही असो यावरती आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतोच. ओके, बघा मग कृष्णा, कोयना, गोदावरी की भीमा. तर जायकवाडी धरण आपण यापूर्वीच बघितलेलं आहे ते गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर सी गोदावरी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला आता याचं स्पष्टीकरण थोडं समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र याचं स्थान कुठे आहे तर हे धरण महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद नाव होतं या जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये. कोणत्या तालुक्यात आहे पैठण तालुक्यात आहे. ओके, बघा आता याला आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण मानले जाते. ओके, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण मानले जाते. आता याचं जलाशयाचं नाव काय या ठिकाणी जलाशय जो आहे या जलाशयाचं नाव काय याच्या तर या धरणा जलाशयाचं नाव नाथसागर आहे. काय नाथसागर. बघा या धरणात निर्माण झालेल्या जलाशयाला
नाथसागर म्हणून ओळखले जाते. आता या धरणाची पायाभरणी ही 18 ऑक्टोबर 1965 रोजी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाली आणि 1976 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते यांचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र, मुंबई उच्च न्यायालयाची परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, पीडीएफ मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय, पाण्याचा गोठण बिंदू. ओके, पाण्याचा जो गोठण बिंदू असतो हा किती असतो? 0°C, 30°C, 100°C की 45°C? तर विद्यार्थी मित्र, पाण्याचा जो गोठण बिंदू असतो ना तर हा असतो 0°C. ओके, 0°C या तापमानावर काय होतं, पाण्याचा बर्फ त्या ठिकाणी असतो, त्याला गोठण बिंदू म्हणतात. ओके, उत्कलनांक 100°C हा काय, तर हा पाण्याचा उत्कलनांक आहे. ओके, हा काय आहे, पाण्याचा हा उत्कलनांक आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी एक माहिती समजून घेऊया. हा बॉक्स बघा या ठिकाणी. आता यावरून आपल्या लक्षात येते की जे तापमान आहे, ओके, गोठण बिंदू जर सेल्सिअस मध्ये विचारलं तर 0°. ओके, सेल्सिअस मध्ये विचारलं तर 0°. जर फॅरनहाइट मध्ये विचारलं तर 32 फॅरनहाइट. ओके, फॅरनहाइट मध्ये विचारलं तर 32 फॅरनहाइट आणि केल्विन मध्ये विचारलं तर 273.15 केल्विन. ओके, केल्विन मध्ये विचारलं तर 273.15 केल्विन. या ठिकाणी विद्यार्थी मित्र, हा जो आहे याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा हा जो आहे नोट करून घ्या. ओके, अगदी IMP आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस सेल्सिअस मध्ये विचारलं असं सांगता येत नाही, कधी फॅरनहाइट मध्ये विचारलं जाऊ शकते, कधी केल्विन मध्ये विचारलं जाऊ शकते. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपल्याला असा प्रश्न आला तर आपला त्या ठिकाणी चुकता कामा नये, या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, भारतामध्ये मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? ओके, भारतामध्ये मेट्रो ट्रेन जी आहे सर्वप्रथम कोणत्या शहरात सुरू झाली? दिल्ली, मुंबई, ठाणे की कोलकाता? विद्यार्थी मित्र, भारतामधील जी पहिली मेट्रो आहे ही कोलकाता या ठिकाणी सुरू झाली होती. ऑप्शन नंबर डी, कोलकाता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विषाणूच्या कोणत्या शास्त्रीय नामाने ओळखले जाते? ओके, विषाणूला जे आहे कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते? कोणतं शास्त्रीय नाव विषाणूला? बॅक्टेरियोलॉजी, व्हायरोलॉजी, आणि बकी यापैकी? विद्यार्थी मित्र, विषाणू जो आहे हा व्हायरोलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. ओके, कोणत्या? व्हायरोलॉजी. ऑप्शन नंबर बी, व्हायरोलॉजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, विषाणू हा व्हायरोलॉजी या शास्त्रीय नावाने ओळखला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा. राष्ट्रगीत, ओके, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम, आपलं राष्ट्रगीत जे आहे, राष्ट्रगीत वंदे मातरम हे कोणी लिहिलं आहे? ओके, बघा राष्ट्रगीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, अरविंद घोष की यापैकी नाही? विद्यार्थी मित्र, वंदे मातरम जे आहे आपलं हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, राष्ट्रगीत म्हटलेलं आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांनी कोणते तर यांनी राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे. ओके, यांनी राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे आणि राष्ट्रगीत म्हटलं तर या ठिकाणी बंकिमचंद्र चॅटर्जी. ओके, बघा आता याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी व कादंबरीकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय म्हणजेच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. ओके, या गीतांशी काही संबंधित महत्वाचे मुद्दे बघा. यांची रचना कधी झाली होती तर हे गीत 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिलं गेलं आणि कादंबरी कोणती? या ठिकाणी आनंदमठ एक कादंबरी आहे, तर या कादंबरीतील हे गीत समाविष्ट करण्यात आलं होतं. ओके, 1882 मध्ये. तर बघा, पहिलं गायन कधी झालं होतं? याचं पहिलं गायन सगळ्यात पहिले कुठं गाण्यात आलं तर पहिलं गायन बघा विद्यार्थी मित्र, हे या ठिकाणी 1986 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायलं. ओके, सार्वजनिकरित्या रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं आणि हे गीत मूळ भाषा जर म्हटलं तर मूळ संस्कृत आणि बंगाली भाषेत मिश्रित रचलेलं आहे. ओके, मूळ काय? संस्कृत आणि बंगाली भाषेमध्ये मिश्रित रचलेलं आहे आणि 24 जानेवारी 1950 रोजी जे आहे हे राष्ट्रीय गीत म्हणून जे आहे गाण्यात आलं. ओके, 24 जानेवारी 1950 ला हे राष्ट्रीय गीत म्हणून जे स्वीकारण्यात आलं. क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे.
मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? ओके, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन बघा, ए सम्राट अशोक, बी सम्राट चंद्रगुप्त, सी सम्राट बिंदुसार आणि डी आहे चाणक्य. तर मौर्य समाजाची स्थापना जी आहे ही साम्राज्याची स्थापना ही सम्राट चंद्रगुप्त यांनी केली. ओके, मौर्य साम्राज्याची स्थापना सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आहे. बघा या ठिकाणी स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आहे. ओके, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापना केलेली आहे, हे देखील लक्षात द्या. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, त्यांचे गुरु आणि सल्लागार कोण होते? त्यांचे गुरु होते कौटिल्य, उपज चाणक्य हे त्यांचे काय होते? गुरु होते. आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मौर्य साम्राज्याची स्थापना ही कधी झाली? तर बघा या ठिकाणी यांनी इसवी सन पूर्व 322च्या आसपास जो आहे मगधचा राजा धनानंद, ओके, कोण? मगधचा राजा कोण होता? तर धनानंद. तर धनानंदचा पराभव करून जे आहे या ठिकाणी बलाढ्य मौर्य साम्राज्याची स्थापना ही केली होती. ओके, बघा. आणि विद्यार्थी मित्र एक महत्वपूर्ण पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया. तर या ठिकाणी याची राजधानी होती एक बघा, तर पाटलीपुत्र म्हणजे सध्याचे काय पटना. ओके, हे काय या ठिकाणी मौर्य साम्राज्याची राजधानी देखील होती. ओके, पाटलीपुत्र म्हणजे सध्याचे पटना ही काय मौर्य साम्राज्याची राजधानी होती. विद्यार्थी मित्र हा पॉइंट एक लक्षात असणं खूप गरजेचं आहे. ओके, होप सर्वांना या ठिकाणी हे सर्व स्पष्टीकरण समजलं असेल. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर सर्वसाधारणपणे मानवी हृदयाची प्रत्येक मिनिटाला जी एकूण 72 स्पंदने होत असतात. ओके, किती? सर्वसाधारणपणे 72 स्पंदने होत असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र, मुंबई उच्च न्यायालय भरती. ओके, बघा मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे, तर न्यायालय भरतीची तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याकरता तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.